नमस्कार मित्रांनो, वरुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण वाच्यप्रयोगचे जे पण PYQचे एक्झाम्पल्स आहेत त्याचं ते ह्या ठिकाणी सिरीज बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस समर 2023चे एक्झाम्पल्स बघितले. ह्या व्हिडिओमध्ये आपण विंटर 2023चे एक्झाम्पल बघणार आहेत. बघा, विंटर 2023मध्ये पेपर 1मध्ये जे एक्झाम्पल्स आले ते बघूया. आधी पेपर 1मध्ये पहिलं एक्झाम्पल होतं भक्तः ईश्वरम स्मरती. आता हे कर्तरी वाक्य आहे. भक्तः प्रथमामध्ये, ईश्वरम द्वितीय विभक्ती ते, स्मरती परस्मैपदी. आता परस्मैपदी जर का क्रियापद दिसत असेल ना, त्याच्यावरून 100% शुअरली सांगायचं की हे वाक्य कर्तरी वाक्य आहे. आत्मनेपदी असेल तर त्या ठिकाणी 50-50 असतं की कर्तरी कर्मणी. मग त्यावेळेस आपण कर्त्याचं विभक्ती बघतो, मग कर्माची विभक्ती बघतो आणि मग ठरवतो वाक्य कर्तरी का कर्मणी. पण जर का क्रियापद हे परस्मैपदामधलं असेल तर 100% ते वाक्य कर्तरी वाक्य असतं. मग ते अकर्मक सकर्मक दोन्ही असू शकतं, पण कर्तरी वाक्य असतं, एवढं त्याच्यावरून कळून जातं. मग ह्या ठिकाणी आता स्मरती परस्मैपदी वाक्य कर्तरी वाक्य. आता कर्तरीचं कर्मणी करताना काय, तर प्रथमा विभक्तीतला कर्ता तृतीय विभक्तीत, द्वितीय विभक्तीमधलं कर्म प्रथमा विभक्तीत आणि क्रियापद जे ते कर्मानुसार. मग बघा इथे भक्तः प्रथमा विभक्तीतला कर्ता तृतीय विभक्तीत, भक्तेनं ईश्वरम द्वितीय विभक्तीमधलं कर्म प्रथमा विभक्तीत घेतलं, ईश्वरः स्मरतीचं झालं स्मर्यते. भक्तः ईश्वरम स्मरती कर्तरी वाक्य होतं, त्याचं कर्मणी केलं भक्तेनं ईश्वरः स्मर्यते. नंतर पुढचं बघा, तेन सिंह दृश्यते. आता तेन तृतीय विभक्ती ते, दृश्य धातूला य विकरण लागून आत्मनेपदाचा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य कर्मणी वाक्य. कर्मणी टू कर्तरी करायचं आहे. तेनचं होऊन जाईल सह, तत्सर्वनामचं तृतीय एकवचन आहे तेन, त्याचं तत्सर्वनामचं प्रथम एकवचन होतं सह. नंतर सिंहचं होऊन जाईल सिंहम, दृश्यतेचं होऊन जाईल पश्यती. आता दृश्य मूळ धातू आहे, त्याला पश्य आदेश लागून पश्यामी पश्यावह पश्याम अशी रूपं होतात, म्हणून दृश्यतेचं पश्यती केलं. नंतर बघा, बालकेनं कंदुकः क्रीड्यते. आता हे वाक्य, याच्यामध्ये हे वाक्य जे बालकेनं कंदुकः क्रीड्यते, बालकेनं तृतीय विभक्ती आहे आणि क्रीड धातूला य लागून आत्मनेपदाचा प्रत्यय, म्हणजेच हे वाक्य कर्मणी वाक्य. कर्मणी टू कर्तरी, तृतीयाची प्रथमा करायची, बालकेनंचं झालं बालकः, कंदुकहचं कंदुकम आणि क्रीड्यतेचं होऊन जाईल क्रीडती. बालकेनं कंदुकः क्रीड्यते याचं होईल बालकः कंदुकम क्रीडती. नंतर शिशुः शेते. आता हे जे वाक्य आहे हे ह्या ठिकाणी आत्मनेपदी शेते, पण शिशुः हे प्रथमामध्ये, म्हणजेच हे वाक्य अकर्मक कर्तरी वाक्य. अकर्मक कर्तरी वाक्याचं होऊन जाईल भावे प्रयोग. अकर्मक कर्तरीचं भावे करताना कर्ता जो येतो तृतीय विभक्तीत जाईल, म्हणजे शिशुना, आणि शेतीचं होऊन जाईल शयते, नित्य प्रथम पुरुष एकवचनी. अकर्मक कर्तरीचा भावे प्रयोग झाला आहे. नंतर बघा, सेनापतीही व्यूहम रचयती. आता हे जे वाक्य आहे हे रचयती परस्मैपदी, म्हणजेच हे कर्तरी वाक्य. जर क्रियापद परस्मैपदी असेल तर त्याच्यावरून 100% ते वाक्य कर्तरी वाक्य असतं. मग आता कर्तरी टू कर्मणी करायचं आहे. सेनापतीही प्रथमा विभक्तीत, त्याचं होऊन जाईल तृतीया, कर्ता तृतीयामध्ये गेला सेनापतीना. व्यूहमचं होऊन जाईल व्यूह. नंतर रचयतीचं होऊन जाईल रच्यते. सेनापतीही व्यूहम रचयती ह्या वाक्याचं प्रयोग बदलणार, सेनापतीना व्यूह रच्यते. नंतर बघा, पेपर 2मधले वाक्य. पेपर 2मध्ये कोणते कोणते होते, तर अहम प्रातः आगच्छामी. आता ह्या ठिकाणी अहम हा उत्तम पुरुषी करत आहे, त्याच्यामुळे आगच्छामी हे उत्तम पुरुष एकवचनचं त्या ठिकाणी क्रियापदाचा प्रत्यय आलेला आहे, लकारार्थ प्रत्यय. नंतर याचं ज्यावेळेस आपण हे वाक्य कर्तरी वाक्य, ज्यावेळेस त्याचं कर्मणी करणार त्यावेळेस पुरुष या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अहम प्रथम पुरुषी आहे, पण जे कर्म आहे ते तृतीय, म्हणजे कर्म जे आहे ते अहम हे उत्तम पुरुषी आहे, कर्म जे येते त्या ठिकाणी प्रथम पुरुषी. म्हणून ज्यावेळेस आपण वाक्याचा प्रयोग बदलणार त्यावेळेस कर्तरी टू कर्मणी करताना कर्मणी वाक्यामध्ये आपल्याला कर्मानुसार क्रियापद घ्यावं लागणार आहे. म्हणून अहमचं होऊन जाईल मया, प्रातः ॲज इट इज प्रातः, आगच्छामीचं होऊन जाईल मया प्रातः गम्यते. नंतर बघा, आता ह्या ठिकाणी हे वाक्य ना कर्तरी नाही म्हणता येणार, कारण की कर्म त्या ठिकाणी प्रातः हे कर्म नाही आहे, म्हणून हे वाक्य जे आहे ते अकर्मक कर्तरी म्हणावं लागेल. कारण की प्रातः हे कर्म नाही आहे, प्रातः हा त्या ठिकाणी काळ दाखवलेला आहे. अहम आगच्छामी मया गम्यते म्हणजे अकर्मक कर्तरी आहे, त्याचा भावे झालेला आहे हा. नंतर बघा, पंडितः अर्धम त्यजती.
आता ह्या ठिकाणी हे वाक्य कर्तरी वाक्य पंडितः अर्धम त्यजति, त्याचं होऊन जाईल पंडितेन अर्धम त्यज्यते. पंडितःचं पंडितेन झालं, प्रथमा विभक्तीतला कर्ता तृतीयामध्ये गेला. अर्धम ॲज इट इज, त्यजतीचं होऊन जाईल त्यज्यते. अर्धम नपुंसकलिंगी म्हणून ॲज इट इज राहिलं. तर अस्माभिः पूर्वदेशम गम्यते. आता इथे गम्यते मूळ धातू गम आहे, त्याला य विकरण लागलं आणि ते लागलेलं आहे. गम ॲक्च्युली परस्मैपदीचा धातू आहे, पण त्याला जर का आत्मनेपदाचे प्रत्यय लागतं आहे म्हणजेच वाक्य कर्मणी वाक्य. अस्माभिः अस्मत् सर्वनाम तृतीया बहुवचने. अस्माभिःचं आता ह्या ठिकाणी बहुवचन आहे, तर प्रयोग बदलताना आपण वचन बदलत नसतो, वचन ॲज इट इज ठेवतो. म्हणून अस्माभिः बहुवचन, तर तृतीया टू प्रथमा जाताना पण आपण बहुवचनच ठेवणार. मग तृतीयामधून प्रथमाला जाताना बहुवचन काय येतं, प्रथमा बहुवचन येतं वयम. अस्माभिःचं झालं वयम. पूर्वदेशम ॲज इट इज देशम, पूर्वदेशमच राहील. गम्यतेचं होऊन जाईल गच्छामः. वयम पूर्वदेशम गच्छामः. आता ह्या ठिकाणी उत्तम पुरुष आलं कारण की कर्ता उत्तम पुरुष आहे. ह्या ठिकाणी वयम पूर्वदेशम गच्छामः. आता ह्या ठिकाणी गम्यते हे जे होतं ते पुरुष जे याचं ते प्रथम पुरुष आहे, पण गच्छामः हे उत्तम पुरुषमध्ये, कारण की वयम हा जो कर्ता आहे तो उत्तम पुरुषी कर्ता आहे, म्हणून गच्छामः उत्तम पुरुषमध्ये आलं. नंतर बघा लोकः एवं च भाषते. लोकः एवं च भाषते. आता हे पण वाक्य सिंपल, तर याला आपण कर्तरी नाही म्हणणार, कर्तरी आहे वाक्य पण ते त्या ठिकाणी कर्म नाही आहे इथे कोणतंच, म्हणून हे वाक्य जे येते अकर्मक कर्तरी. म्हणून लोकहचं होऊन जाईल लोकेन, एवमचं ॲज इट इज राहणार, भाषतेचं होऊन जाईल भाष्यते. अकर्मक कर्तरी वाक्य, त्याचं आपण कर्मने केलं, भाव्य प्रयोग केला. लोकः एवमच भाष्यते झालं, लोकेन एवमच भाष्यते. तर रुद्धेन कास्यते हे पण भाव्य प्रयोगाचं कर्मने केलेलं आहे. रुद्धेन कास्यतेचं झालं रुद्धः कासती. दुसरं त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न होतात डॅश डॅश. आता ह्या ठिकाणी पलायमानः नग्नकाः दृष्टाः एवढंच दिलेलं होतं, कर्ता नव्हता दिलेला. कर्ता त्या ठिकाणी आपल्याला अद्यद्रुत धरावं लागेल, म्हणजे त्या ठिकाणी कर्ता आपल्याला अजूम करावं लागेल. तेन हा कर्ता आहे, तेनचं होऊन जाईल सह पलायमानान नग्नकान दृष्टवान. आता ह्या ठिकाणी दृष्टाः हे जे येते त प्रत्यय लागून तयार झालेलं आहे, तर तो त प्रत्यय लागून तयार झालेला कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे, कृदंत आहे. त्याच्यामुळे नग्नका हा बहुवचनमध्ये, दृष्टा हा पण बहुवचनमध्ये. त्यानंतर दृष्टवान हे जे झालेलं आहे ते त्या ठिकाणी तवतू प्रत्यय लागून तयार केलेलं कर्तरी भूतकाळवाचक कृदंत आहे. ज्यावेळेस असं त प्रत्ययुक्त रूप येतं त्यावेळेस कर्तरी करताना तवतू प्रत्ययुक्त रूप त्या ठिकाणी वापरायचं. तर हे विंटर 2023चे जे एक्झाम्पल्स आहेत ते होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते पोहोचवा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.